नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेत सध्या श्रीनिवासवर रुग्णालयात उपचार चालू असल्याचा सिक्वेन्स चालू आहे. लक्ष्मी आणि सिद्धू हे दोघं मिळून श्रीनिवासच्या कंपनीत पैशांची अफरातफर कशी झाली याचा शोध घेणार आहेत. यावेळी या दोघांना जानेवारी महिन्यातील आर्थिक हिशोबांची फाईल सापडते. आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी भावना सुद्धा सिद्धू आणि लक्ष्मी यांच्याबरोबर ऑफिसमध्ये गेलेली असते. मात्र आता या सगळ्या घडामोडींनंतर भावनावर मोठं संकट येणार आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार झाली असून पोलीस या दोघांनाही घेऊन जातात. आपल्या आईबाबांना पोलीस घेऊन गेल्याचा पाहून भावना प्रचंड अस्वस्थ होते. तिला मालिकेची खलनायिका सुपर्णा भेटण्यासाठी बोलावते. यावेळी ती चिडून सुपर्णाला विचारते, बोला तुम्हाला काय बोलायचंय. यावर सुपर्णा म्हणते, माझ्याकडे एक फाईल आहे जी तुम्ही ऑफिस मधून चोरून आणली होती. हे ऐकताच भावनाला धक्का बसतो. भावना म्हणते, ती फाईल तुमच्याकडे कशी आली? प्लीज तुम्ही ती फाईल मला परत द्या. यावर सुपर्णा म्हणते, मी तुला फाईल देईन पण तू मला काहीतरी दिलंस तर मी ही फाईल तुला परत देईल. या दरम्यान सुपर्णा भावनाला तिचे पाय धरायला लावते. लक्ष्मी निवासला पुन्हा घरी आणण्यासाठी भावना सुपर्णाकडे विनवण्या करत असल्याचं या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे. लक्ष्मी निवास मालिकेचा हा विशेष भाग 21 आणि 22 मार्चला रात्री 8 वाजता प्रसारित केला जाणार आहे. दरम्यान या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून TRP सुद्धा चांगला आहे.